नमस्कार मित्रांनो, वेलकम टू आवर चॅनल। आज आपण बनवणार आहोत राजस्थान गुजरातमधील स्पेशल गट्ट्याची भाजी। इथे मी घेतला आहे 2 वाटी बेसन पीठ, त्याच्यात टाकलं आहे मीठ, जिरा, ओवा क्रश करून टाकला आहे। ह्याच्यात मी लाल तिखट आणि हळद व तूप आणि थोडंसं दही घालून छानसं ह्याचा डो करून घेणार आहे। हळूहळू करून थोडं तुम्ही पाणीसुद्धा टाकू शकता आणि पाणी टाकायचंच गाईस, जेणेकरून असं सॉफ्टपणे असा छानसा डो होईल। तर इथे छानसा डो मी करून घेतला आहे, तुम्हाला दाखवतेच। अशा प्रकारे माझा डो झालेला आहे। आता हे जे आपल्याला सिलेंडर शेपच्या अशा रोल्स करून घ्यायच्या आहे, जेणेकरून आपल्याला त्या पाण्यात उकळून घ्यायच्या आहे। आपण साधारणतः जी पण गोष्ट बनवतो ती वाफवून घेतो, बट ही आपल्याला उकळून घ्यायची आहे, जेणेकरून तिचा जो म्हणजे कच्चापणा असतो तो जातो। इथे मी एक ग्लास पाणी घेतलं आहे कढईमध्ये, त्याच्यात मी तेल टाकणार आहे आणि इथे आपले जे गट्टे आहेत ते मी टाकून घेणार आहे। आणि एक स्टेप रेकॉर्ड करायची राहिली जी पुढं आहे, हे गट्टे काढून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर त्याचे असे बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे आहे। तर इथे 10 ते 15 मिनटं हे छान उकडून घेतलं आहे। त्याच्यानंतर मी हे काढून घेतलं आहे आणि हे पाणीसुद्धा ठेवायचं आहे, फेकायचं बिलकुल नाही आहे, कारण की त्याच्यात छानसा अर्क उतरलेला असतो। इथे मी कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल टाकलं आहे, तुमच्या आवडीनुसार टाका। जिरे टाकून घेणार आहे। ह्याच्यामध्ये आपल्याला टोमॅटो, हिरवी मिरची आणि अद्रकची पेस्ट टाकून घ्यायची आहे। तर इथे मी अर्धा वाटी दहीमध्ये लाल तिखट, धना पावडर व हळद टाकून घेतली आहे, तुम्ही तुमच्या चवीनुसार टाकून घेऊ शकता। आणि जे गट्ट्याचं पाणी आपण ठेवलेलं आहे ते सुद्धा ह्याच्यात टाकायचं, हे छान परतून घेऊया। आता ह्याच्यात आपण गट्ट्याचं जे पाणी आहे ते टाकून घ्यायचं आहे। जास्त तर पाणी ठेवायचं आहे, जेणेकरून जास्त उकळलं जाईल, त्याचा अर्क आपण टाकू शकतो। आणि गाईस, मीठ टाकायचं बिलकुल विसरू नका, जेणेकरून भाजीला चव येईल। आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत हर हर महादेव।